हॅलो एव्हरीवन. कामावरनं घरी आल्यानंतर मी आता सर्वात आधी भांडी घासून घेणार आहे. सर्वात आधी तर भांडे घासून घेत आहे, डबे वगैरे सर्व. रात्रीला मग खूप उशीर होतो. आज मी तुमच्यासोबत स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. मी बाहेरचे असे कोणते प्रॉडक्ट चेहऱ्याला लावत नाही, आपल्या घरचेच साधे प्रॉडक्ट लावते. इथे माझे भांडी धुवून होत आहेत. त्यानंतर मी माझी पाण्याची बॉटल धुवून घेणार आहे व्यवस्थित. चार 5 दिवसांनी मी तिला धुत असते. माझ्याकडे बॉटल धुण्यासाठी तशा प्रकारे ब्रश आहे, त्याच्याने मी ती बॉटल धुवून घेत आहे. त्यानंतर मी जगसुद्धा घासून घेतलेला आहे आणि त्यात प्यायचे पाणी भरून घेत आहे. इथे माझी भांडी घासून झालेली आहेत. त्यानंतर मी तुमच्यासोबत आता स्किन केअरचं शेअर करणार आहे. त्यात एक बाउल घेतलेले आहे, त्यात मी 1 चमचा तांदळाचे पीठ घातलेले आहे. एक चमचा तांदळाचे पीठ घातल्यानंतर 1 चमचा बेसन घालून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे. मग त्यात थोडे गुलाबजल टाकायचे आहे. तुमच्याकडं असेल तर टाकू शकता, नसेल तर स्किप करू शकता. दही असेल तर तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता त्यात. त्यानंतर मी पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. थोडं घट्टच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला चेहऱ्याला लावायला जमेल. अशाच पद्धतीने पाणी टाकायचे आहे. तुम्ही बघू शकता माझे मिश्रण इथे तयार झालेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यानंतर मी आता चेहऱ्याला लावून घेणार आहे. माझा आधीचा चेहरा आणि नंतरचा मी तुम्हाला दाखवलं. हा आधीचा तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे दिसत आहे. त्यानंतर हे सगळीकडं असं स्प्रेड करून घ्यायचे आहे, लावून घ्यायचे आहे व्यवस्थित. इथे माझं लावून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पण लावून घ्यायचे आहे. त्यानंतर ते सुकल्यानंतर आता हे बघा, माझे सुकलेले आहे, त्यामुळे त्याला रफ करून घ्यायचे आहे. पाणी लावायचे नाही, आधी हातानेच व्यवस्थित असं घासून घ्यायचे आहे आणि ते काढून घ्यायचे. निघून तेवढं काढायचे आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं तोंड धुते, नाही तर मग बाथरूममध्ये धुते. त्यानंतर मी आता पाण्याने धुवून घेणार आहे. साबण वगैरे काहीही लावायचं नाही आहे.
व्यवस्थित असं धुवून घ्यायची आहे. आता हे धुतल्यानंतर मला थोडं फ्रेश व्हायची होती, म्हणून मी फ्रेश व्हायला जात आहे. फ्रेश होऊन आल्यानंतर मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे. आम्ही जेवण करून घेणार आहोत. आमच्या इथे जेवण लवकरच करतात, त्याच्यामुळे आम्ही जेवण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता माझा चेहरा अशा प्रकारे दिसतोय नंतर. त्यानंतर आम्ही आता मस्तपैकी शेकोटी करून घेणार आहोत. थंडी अशी वाजती आहे, त्याच्यामुळं आम्ही अंग शेकून घेणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू गाईज.